मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो किंवा आपण नेहमी ऐकतो की स्त्रीचं आयुष्य खूप कठीण असतं. तिला घर आणि बाहेर असं दोन्ही सांभाळावं लागतं. हे खरंच आहे. पण कधी आपण एका पुरुषाच्या मनाचा विचार केला आहे का? पुरुष आहेस, रडू नकोस, हिंमत हारू नकोस, तुला तुला तर घर चालवायचं आहे. या वाक्याच्या ओझ्याखाली दबलेला एक पुरुष नक्की कसा जगतो? आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत. कारण पुरुष होणे हे देखील सोपे नसते. एका मुलाचे वडील जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा खेळण्याच्या जागी त्याच्या हातात घरच्या जबाबदाऱ्या येतात. स्वतःचे खिसे रिकामे असूनही घरच्या गरजा कशा पूर्ण कराव्यात हे फक्त एका पुरुषालाच ठाऊक असतं. सणासुदीला सगळ्यांसाठी नवीन कपडे येतील, पण तो मात्र स्वतः जुन्या कपड्यावरती मस्त आहे ती कपडे म्हणून हसून सांगतो. कारण त्याच्यासाठी स्वतःच्या आनंदापेक्षा कुटुंबाचं समाधान खूप मोठं असतं. समाजाचा एक अलिखित नियम असा आहे, पुरुषाने रडायचं नाही. पण दुःख तर त्यालाही होतं ना. अपयश आल्यावर त्यालाही कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून रडावंसं वाटतं. पण तो रडत नाही, कारण त्याला माहिती असतं की जर तो डगमगला तर त्याचं संपूर्ण कुटुंब कोलमडून पडेल. म्हणूनच तो आपल्या भावना मनाच्या कोपऱ्यात दाबून ठेवतो आणि जगासमोर खंबीरपणे उभा राहतो. मित्रांनो, जर तुम्ही अशाच कोणत्या संघर्षातून जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश फक्त संकटामध्ये आधार देण्यासाठी नाही, तर तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ नक्की मिळेल याची ती ग्वाही आहे. तुम्ही जे कष्ट तुमच्या कुटुंबासाठी करत आहात ते कधीच वाया जाणार नाहीत. स्वामींना प्रत्येक घामाच्या थेंबाची किंमत माहिती आहे. म्हणूनच स्वतःला कधी कमी लेखू नका. मी तुमच्या घरचा आधारस्तंभ आहात. तुमचं असणं हेच तुमच्या कुटुंबाचं सर्वात मोठं सुख आहे. हा व्हिडिओ त्या प्रत्येक पुरुषाला समर्पित आहे जो न थकता न तक्रार करता आपल्या लेकरांसाठी लढतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर आपल्या मित्रांसोबत किंवा घरातील पुरुषांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.